मित्रांनो, आपण सध्या आहोत कोळविरेच्या ओपन मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पिस्टनने 7वा क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या समयेत ओंकार शेट. ओंकार शेट, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा पिस्टनने गुलाल घेतला, या आठवड्यामधला कितवा गुलाल आहे? आता लगातार तिसरं मैदान आहे गुलाबाचे. त्याशी आपलं कानाडा टकलेवाडीच्या तिथं 2 झाला. हां, त्याशी सोन्या 50-50 केसरीला गुलाल झाला. बरं. आजच्या मैदान 7वा नंबर असं गुलालात राहिलं. गुलालात राहिला आणि स्पीड वाढलंय, परत हाय अशा जुन्या फॉर्मात यायला लागला. काय सांगाल त्याच्याविषयी? जुन्या फार्मात म्हणजे थांबत नाही सहसाची तरी लवकर. पायऱ्या कसं जो काय? पण ज्यांनी नाकार तो ज्यांना उत्तर देत नाही तोपर्यंत तरी मी त्याला थांबून देत नाही. बरं ज्यावेळेस मला वाटन आपलं समाधान झालं ज्याने आपल्याला नाकारलं होतं बरं बरं. तोपर्यंत मी त्याला काय बी करू शकतो. ज्यावेळेस नंदींचं स्पीड कमी होतं त्यावेळेस एक संघर्षच असतो का पायऱ्यापासून सगळ्या गोष्टी? पहिल्यापासून म्हणजे ज्याला आपण गाडवलेलं असतं ते बी आपल्याला नंतर ज्याला आपण बैल दिलेला असतो, ज्याला आपण गाडवलेलं वरती आणलेलं असतं त्यांना बी आपण बैल माहिती आहे आपल्याला पायऱ्याला तरसावतात लोक. आता काय पायऱ्याला फोन येतात का? भरपूर पायऱ्याला फोन येतात आणि मी असं खायला लोड घेत नाही. मी आमची घरची गाडी बी पळती, ह्याची बी पळती आणि सोन्याची आणि पिस्टनची बी पळती. त्याच्यामुळे पायऱ्याला मला तिन्ही बैल स्वतःचे असल्यामुळे कधी बी वाटलं तरी घरची गाडी आणतो मी. बरं, आज महाराज आणि दुसरा नंदी पळाला त्याविषयी काय सांगाल? दोन्ही पण महाराज आणि मल्हार पार मल्हार. थोडंसं त्याला बड्डेचं गिफ्ट पण दिलं पिस्टनने म्हणायचं. हां, त्या बी गाडीने थोडंसं काहीतरी झालं असतं पण थोडंसं झालं ते. झालं. बरं, आता कसं काय कुठल्या मैदानाची तयारी चालू आहे? जोरदार. आता 20 तारखेची कदमवाडी. कदमवाडी. हो. चांगलं नियोजन करण्यात आलंय म्हणायचं. हो. आजच्या पायऱ्याविषयी काय सांगाल पिस्टनच्या? आजच्या पायऱ्याविषयी आमचं ते गावातलाच बैल आहे, म्हणजे आपलं चांगलं म्हणजे घरातलाच बैल सहसा बरेच दिवस झाला म्हणजे आपला बैल गुलात राहायच्या आधी आपला पायरा झाला होता ना, आपण शब्द दिला एकदा शब्द दिला आपण नाही कधी मोडत म्हणजे त्या पद्धतीने पूर्ण करण्यात आलाय. हो. जॉकी कोण होता आज? सनी हाणली 2 गट. आणि फायनल आपलं नितीन आवडीचा. आवरवाडीचा. गाडी दोघांनी पण चांगली चालवली. हो. आणि आज विशेष म्हणजे गावातली जवळपास 3 नंदी राहिल्या, 3-4 नंदी राहिल्यात. तिकडं कॉकटेल पण राहिला. काय सांगाल कॉकटेलच्या विषयी? कॉकटेलचा बी बऱ्याच दिवसाचा संघर्ष संपला आणि संघर्ष संपल्यानंतर मोठा कमबॅक केला. मोठा कमबॅक केलाय. हो. साथीदार दोन्ही गुलालात आल्यानंतर आनंद वेगळाच असतो. आनंद वेगळाच असतो. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. धरू का बैल? मित्रांनो, आपल्या समयेत सनी पण आहे. सनी, काय सांगताल आज पिस्टन कॉकटेल सगळ्यांनीच फायनलचा गुलाल केलाय. काय सांगाल? पिस्टनचा 7वा झालाय आणि कॉकटेलचा 2य क्रमांक पटकावला. काय सांगाल याच्याविषयी? पिस्टन आणि कॉकटेल दोन्ही आता संघर्षातच बैल होते दोन्ही. हां, आणि आता कॉकटेल पिस्टन आपला 4-5 मैदान झालं राहतोय गोलाला. बरं. पण आज कॉकटेल पण राहिला. कॉकटेल राहिला. हां, हा, आज कॉकटेल चांगला पळा आणि ते म्हणजे त्याने आज त्याचे पहिल्यासारखं स्पीड दाखवून दिला आणि जो सेमीला कंटिन्यू पळला. हो, ते सेमी खूप व्हायरल होणार कारण की त्याचा व्हिडिओ खूप लोकांनी चर्चा झाली. मला पण फोन आला की दादा मुलाखत घ्या. आता पिंटू शेट तर काय मैदानामध्ये नाहीत, तर काय सांगाल? पिंटू शेट पण नाहीत मैदानामध्ये, नाही ते कामामुळे बाहेर आहे. त्यांचे बाहून ते आलते मित्र जोडीदार मित्र सगळे आले होते. आलते आज म्हणजे सगळेच नंदी गुलालात राहिलेत. पिस्टन पण राहिलाय, त्याचबरोबर कॉकटेल. तर काय सांगाल अजून कसा आनंद आहे? आता कॉकटेल तर लय दिवस झालं संघर्षात होता. हां, थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं बैलाचा. बरं बरं. आणि बैल आज म्हणजे चांगला पळाला. चांगला पळाला. आज गाडी तुम्ही गटाला सेमीला चालवली. सीमेला सेमीला काय सांगाल? की कडनचं स्पीड एवढं कसं काय लागलं? म्हणजे अचानक कसं? बैल आज ठरवलाच कडने हाणायचा सगळ्यांचा निर्णय झाला, त्याच्यामुळे बैल आज कडनेच पळवायचा ठरवला. बरं बरं. आणि बैलाला पब्लिक लावलं. पहिला पब्लिकनेच पळत होता. हां, म्हणलं असं ट्राय करूनच टाकू, जास्त पब्लिक लावलं आणि बैलाने ते साध्य करून दाखवलं. कॉकटेलच्या पैरेकरांच्या विषयी काय सांगाल? पैरेकरी म्हणजे तो रफिकने आपल्या पैरा केला सुट्टी मेकर. हां, योग्य नियोजन बसलं. योग्य नियोजन बसलं. आता काय कॉकटेल कुठल्या मैदानात दिसेल? आता 20 तारखेला चाललंय नियोजन, अजून काय झालं? 20 तारखेला. बरं. पिंटू शेट काय म्हणली? पिंटू शेट चालता पण पिंटू शेट झालेत खूप चांगलं बैल पळाला म्हणले चांगलं, म्हणजे पहिल्यासारखं त्याने दाखवायला सुरुवात केली त्याचा रंग. आणि तुझ्या इंस्टाला खूप व्हिडिओ व्हायरल होतात. काय सांगशील त्याला कॉकटेलला मेहनत घेताना, त्याला धुताना, त्याला फिरवताना? काय आता मेहनतीमध्ये कॉकटेलच्या मेहनतीमध्ये व्हिडिओ फक्त मीच दिसतो, पण त्याच्या मागे ही आमची पोरं सगळी टीम आहेत. ती मी फक्त व्हिडिओतच आहे, पण त्या पडद्या मागची हिरो ती सगळी आहेत पोरं आमची. सगळ्यांना उत्सुकता होती कॉकटेलची एक छोटीशी मुलाखत होती, पण आज झाली. पण आज बैल माझ्यासाठी आणि पोरांसाठी बैल चांगला पळा. चांगला पोरांनी मेहनत घेतली, त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बरं, चला तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद.
धन्यवाद सगळ्यांचं. पिंटू शेटला पण अभिनंदन सांगा आणि 20 तारखेच्या मैदानासाठी सज्ज व्हा म्हणून सांगा. धन्यवाद. धन्यवाद.